नमस्कार विठ्ठल भक्तांनो. विठ्ठल वाईबच्या आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील एकाच महान संताची कथा. अशी कथा जी आपल्याला प्रेम, समता, करुणा आणि विठ्ठल भक्तीचा खरा अर्थ शिकवते. ही कथा आहे संत एकनाथ महाराजांची. संत एकनाथ महाराजांचा जन्म पैठण येथे झाला. ते लहान असतानाच त्यांच्या आईवडिलांचे निधन झाले. त्यामुळे त्यांचे बालपण अनेक अडचणींमध्ये गेले. परंतु त्यांच्या मनात लहानपणापासूनच ईश्वर भक्तीची ओढ होती. एकनाथ महाराज नेहमी विचार करत असत, या जन्माचे खरे सार्थक कसे करावे. ज्ञानाची आणि सत्याची तहान त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. एके दिवशी त्यांना जनार्दन स्वामी यांची भेट झाली. जनार्दन स्वामी हे विद्वान आणि महान संत होते. त्यांनी एकनाथ महाराजांना शिष्य म्हणून स्वीकारले. गुरूंच्या सेवेत राहून एकनाथ महाराजांनी वेद, उपनिषदे, भगवद्गीता आणि भागवत धर्माचा अभ्यास केला. परंतु त्यांची महानता केवळ ज्ञानात नव्हती. त्यांच्या हृदयात प्रत्येक माणसासाठी प्रेम होतं. त्या काळात समाजात जातीभेद मोठ्या प्रमाणावर होता. उच्च नीच, स्पृश्य अस्पृश्य अशा भेदांनी समाज विभागला गेला होता. पण एकनाथ महाराजांना हे मान्य नव्हते. त्यांच्या दृष्टीने प्रत्येक जीवामध्ये विठ्ठलच वास करत होता. एकदा महाराज गंगाजल घेऊन रामेश्वराला जात होते. रस्त्यात त्यांना तहानेने व्याकुळ झालेला एक गाढव दिसला. लोक म्हणाले, हे पवित्र गंगाजल आहे, ते गाढवाला कसे द्याल. पण एकनाथ महाराज म्हणाले, या गाढवातही परमेश्वर आहे. आणि त्यांनी ते पवित्र जल त्या प्राण्याला पाजले. त्यांच्यासाठी खरी पूजा म्हणजे जीव मात्रावर प्रेम करणे. एकदा काही लोकांनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले आणि एक व्यक्ती वारंवार त्यांच्यावर थुंकू लागला. एकनाथ महाराज मात्र शांतपणे नदीवर जाऊन स्नान करत आणि परत येत. पुन्हा थुंकले जायचे, पुन्हा ते स्नानाला जायचे. असे अनेक वेळा घडले. शेवटी त्या व्यक्तीला स्वतःची चूक समजली. तो त्यांच्या चरणी पडला. एकनाथ महाराजांनी त्याला क्षमा केली. ते म्हणाले, क्रोधाने क्रोध वाढतो, प्रेमाने मन बदलते. हीच संतांची खरी ओळख होती. एकनाथ महाराजांनी अनेक ग्रंथ लिहिले. त्यांनी एकनाथी भागवत हा महान ग्रंथ लिहिला. सामान्य लोकांना अध्यात्म समजावे म्हणून त्यांनी मराठी भाषेत लेखन केले. ज्ञान हे केवळ विद्वानांसाठी नसून सर्वांसाठी आहे असा त्यांचा विश्वास होता. त्यांच्या अभंगामध्ये भक्ती, नैतिकता आणि मानवतेचा सुंदर संगम दिसतो. त्यांच्या कीर्तनांना हजारो लोक जमू लागले. त्यांच्या वाणीत प्रेम होते. त्यांच्या शब्दात विठ्ठल होता. त्यांच्या डोळ्यात करुणा होती. त्यांच्या जीवनात सेवा होती. एकनाथ महाराजांनी अनेकदा पंढरपूरची वारी केली. विठ्ठलाच्या चरणी ते तासनतास उभे राहत. त्यांच्यासाठी विठ्ठल म्हणजे केवळ मंदिरातील देव नव्हता, तर प्रत्येक जीवांमध्ये वसणारा परमात्मा होता. एकनाथ महाराज म्हणत, जर देव शोधायचा असेल तर प्रथम माणसावर प्रेम करा. आजही पैठण येथे त्यांची समाधी लाखो भक्तांना प्रेरणा देते. त्यांचे जीवन आपल्याला शिकवते की खरा धर्म म्हणजे समता, सेवा आणि प्रेम. भक्ती म्हणजे केवळ भजन नाही. भक्ती म्हणजे दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणे. भक्ती म्हणजे अहंकार सोडणे. भक्ती म्हणजे प्रत्येकामध्ये विठ्ठल पाहणे. चला भक्त हो, आजच्या या कथेमधून आपणही एक संकल्प करूया की कोणाला कमी लेखणार नाही, सर्वांशी प्रेमाने वागू आणि विठ्ठल नामाचा जप करत राहू. एकदा संत एकनाथ महाराजांच्या घरी श्राद्धाचा कार्यक्रम होता. अनेक ब्राह्मणांनी त्यांना जेवायला बोलावले होते. स्वयंपाकाचा सुगंध परिसरात दरवळत होता. तेवढ्यात काही गरीब आणि उपाशी महार समाजातील लोक तिथून जात होते. त्यांनी त्या अन्नाचा सुगंध घेतला आणि मनात म्हटले, असे जेवण आम्हाला कधी मिळणार. एकनाथ महाराजांनी त्यांचे शब्द ऐकले. त्यांच्या मनाला ते लागले. ते म्हणाले, भूक ही कोणत्याही जातीची नसते. भुकेला अन्न देणे हीच खरी पूजा आहे. त्यांनी प्रथम त्या उपाशी लोकांना आदराने बसवले आणि त्यांना जेवण वाढले. हे कळताच काही ब्राह्मण मंडळी संतापली. श्राद्धाचे अन्न आधी त्यांना कसे दिले असा प्रश्न त्यांनी विचारला. पण एकनाथ महाराज शांतपणे म्हणाले, जिथे भुकेल्याचे पोट भरते तिथेच पितरांचे समाधान होते. यांच्या या कृतीतून समाजाला मानवतेचा महान संदेश मिळाला. भक्त हो, संत एकनाथ महाराजांनी केवळ अभंग लिहिले नाहीत,
तर त्यांच्या प्रत्येक कृतीतून धर्माचा खरा अर्थ दाखवून दिला. त्यांनी शिकवले की प्रत्येक जीवामध्ये परमेश्वर आहे. क्षमा हीच सर्वात मोठी शक्ती आहे. समता आणि प्रेम हाच खरा धर्म आहे. म्हणून तर आज शेकडो वर्षानंतरही संत एकनाथ महाराजांचे नाव आनंदाने घेतले जाते. एका जनार्दनी विठ्ठल विठ्ठल. संत एकनाथ महाराज नेहमी सांगत असत की भक्ती हे केवळ मंदिरात जाऊन दर्शन घेण्यात नसते. मन, वाणी आणि आचरण शुद्ध ठेवणे हेच खरे साधन आहे. त्यामुळे ते एकादशी व्रताला विशेष महत्त्व देत असत. वारकरी संप्रदायात एकादशीला अत्यंत पवित्र मानले जाते. विशेषतः निर्जला एकादशी ही सर्व एकादशींमध्ये श्रेष्ठ मानली जाते. कथा सांगते की महाभारतातील भीमसेनाला उपवास करणे कठीण जात होते. तेव्हा महर्षी व्यासांनी त्याला वर्षातील एकच कठोर उपवास म्हणजे निर्जला एकादशी करण्याचा सल्ला दिला. या दिवशी अन्न आणि पाण्याचा त्याग करून भगवान विष्णूचे स्मरण केले जाते. असे मानले जाते की या एका व्रताचे पुण्य सर्व एकादशीच्या पुण्यासमान असते. संत एकनाथ महाराज सांगत असत की उपवासाचा खरा अर्थ फक्त अन्न सोडणे नाही, तर वाईट विचार, अहंकार, क्रोध आणि लोभ याचाही त्याग करणे होय. जर मनात विठ्ठलाचे नाम असेल तर प्रत्येक दिवस एकादशीसारखा पवित्र होतो. म्हणूनच वारकरी भक्त एकादशीच्या दिवशी नामस्मरण, भजन, कीर्तन आणि सेवा यांना विशेष महत्त्व देतात. भक्त हो, संत एकनाथ महाराजांनी जशी समता आणि प्रेमाची शिकवण दिली, तशीच त्यांनी नामस्मरण आणि एकादशी व्रताचे महत्त्वही लोकांना पटवून दिले. या एकादशीसारख्या पवित्र दिवसात मन शुद्ध करून विठ्ठल भक्तीत रमण्याचा त्यांनी संदेश दिला. संत एकनाथ महाराजांनी आपल्याला शिकवले की प्रेम, क्षमा, समता आणि सेवा हाच खरा धर्म आहे. जर या कथेतून तुम्हाला काही प्रेरणा मिळाली असेल तर आजपासून एक चांगले कार्य करण्याचा संकल्प नक्की करा. कमेंटमध्ये लिहा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ही प्रेरणादायी कथा आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा, जेणेकरून संत एकनाथ महाराजांचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल. आणि अशा संत चरित्राच्या सुंदर कथा ऐकण्यासाठी विठ्ठल वाईब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. पुढील भागात आपण आणखी एका महान वारकरी संताची प्रेरणादायी कथा जाणून घेणार आहोत. तोपर्यंत रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.